आमदार हा मराठ्यांचे प्रश्न सोडवणारा असावा. त्या बाबतीत वळसे पाटील हे फिट बसतात. सर्व जनतेचे कामं करणारा असावा. वळसे पाटील सहजी ना पार सभाना सोडू शकत नाही. नुसतं विकासाच्या बोलतापा आणणारा नसावा. आरक्षणाची मागणी पूर्ण करणारा असावा. काही शाळांमध्ये लाईटी सुद्धा पण नाही. विद्यमान आमदार थोडे मुग गिळून असा विकास काय आंबेगाव तालुक्याला भेटला नाही. MIDC आली नाही असं का? इथलची परिस्थिती पाहता इथं 35 वर्ष एकच आमदार आहे. पवार साहेबांची साथ सोडली याचा तर निश्चितच फरक त्यांना जाणवणार आहे. त्याशिवाय साहेब पार सभाना सोडू शकत नाही. यांच्या माध्यमातून झालेली ही सुरुवात असं काही नाही. मेन 3 काम आहेत. आणि आमदारकीचा निधी कुठे आहे? पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आमदार कसा असावा हा आपला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं जो महाराष्ट्र दौरा आपण करतोय, या निमित्तानं आज आपण आंबेगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. महाराष्ट्रातला हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. या ठिकाणी जे दिलीप वळसे पाटील या ठिकाणी निवडून येत होते त्यांचा हा मतदारसंघ आहे. सलग 7 वेळा ते आमदार राहिलेले आहेत आणि आताही त्यांचीच उमेदवारी आहे. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये जे काही राज्यामध्ये राजकारण घडलं त्या राजकारणामुळं हा सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवरती आम्ही लोकांना विचारतोय की आमदार कसा असावा, आमदार कोण असावा ही जनता ठरवेल, परंतु तो कसा असावा याच्या संदर्भामध्ये एक विचारमंथन व्हावं, लोकांमध्ये त्याची चर्चा व्हावी, या निमित्तानं आम्ही लोकांपर्यंत आलोय. आंबेगाव तालुक्यामध्ये आपण काही नागरिक इथं आहेत आपल्यासोबत, त्यांना विचारूयात आपण की त्यांच्या मनात आमदार कसा आहे. काय काका सांगाल की आमदार हा कसा असला पाहिजे? काय तुमचं मत काय? सर्व जनतेच्या मनातला असलेला आमदार असावा. पण आता हे मनात कसं बसेल, म्हणजे काय क्रायटेरिया असला पाहिजे की तो, आता तुम्ही म्हणता की मनात असणारा काय? आता मनात फार गर्दी झाली हो आजकाल, म्हणजे रेटारिटी चालली, ती जागा कमी आणि संख्या जास्त झाली. जशी देशात झाली तशीच हृदयात पण झाली. त्यामुळे गर्दी फार आहे, ढकलाढकली. काय सांगाल, म्हणजे नेमका कसा असला पाहिजे? सर्व जनतेचे कामं करणारा असावा. काय कामं असतात जनरली जनतेची? जनतेची काही मोठी कामं तीच. लोकांना काय लागतं? लोकांना विकास करणार. तुमचं जे आयुष्य आहे हे जर सुखकर करायचं असेल, विकास नेमकं काय लागतं? विकास करण्याचं काम. तुम्हाला आरोग्य सुविधा पाहिजे, मुलांना चांगली शाळा पाहिजे, रस्ते पाहिजे, शिकून मोठे झाले तर त्यांना रोजगार पाहिजे. हा जर सगळा विचार केला तर हा शेतीप्रधान पण तालुका आहे. आजूबाजूला इंडस्ट्रीयल एरिया आहे या तालुक्याच्या. या तालुक्यात मात्र इंडस्ट्रीयल एरिया नाही. पण कसं बघता तुम्ही, आपल्या इथला आमदार जर उद्या निवडून जो कोणी येईल त्यांनी काय नेमकं केलं पाहिजे? प्राधान्यक्रम काय असतं? एखादा प्रोजेक्ट आणावा, इथं मोठी कंपनी उभी करावा, मोठी कंपनी, रोजगार मिळावा इथं लोकांना, असं तुम्हाला वाटतं? असं वाटतं. आणखी काय नागरिक आहेत आपल्या सोबत, काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार हा मराठ्यांचे प्रश्न सोडवणारा असावा. मराठ्यांचे प्रश्न? मराठ्यांचे काय प्रश्न? मराठ्यांचे जो आरक्षणाचा विषय, आरक्षणाची मागणी पूर्ण करणारा असावा. विधानसभेत शांत मुळुंगी बसणारा आमदार नकोय, मुग गिळून बसणारा नकोय. आरक्षणाला पाठिंबा देणारा पाहिजे. आरक्षणाला पाठिंबा देणारा आहे पाहिजे. आंबेगाव तालुक्याची परिस्थिती पाहिली तर विद्यमान आमदार थोडे मुग गिळूनच आहे आरक्षणाच्या बाबतीत, मराठा समाजाच्या बाबतीत. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवे होते, परंतु तसं काही केलं नाही. त्यामुळं मराठा समाज नक्कीच काही ना काही भूमिकेत आहे. भूमिकेत आहे. पण आता त्यांच्याकडून असं सांगतात की विकास कामं भरपूर झालेली आहेत. विकास कामं होत असतात. बाकीच्या तालुक्यांमध्ये गेले तर इथलची परिस्थिती पाहता इथं 35 वर्ष एकच आमदार आहे. आणि आमच्या बाजूला जुन्नर तालुका आहे, बाजूला खेड तालुका आहे. 35 वर्षात तिथे 4 आमदार झालेत. मग ते दोन्ही तालुके मागासलेले आहे का? आणि आंबेगाव तालुकाच लय प्रगती का? आज आमच्याही मुलांना जर समजा डी फार्मसी असेल, डॉक्टरकीचं शिक्षण असेल, इंजिनिअरिंग असेल, तर याला शेजारच्या तालुक्यात जावं लागतं. आणि इथं पॉलिटेक्निक कॉलेज आहे, परंतु इथं 100% ॲडमिशनपैकी 10%च फक्त स्थानिक मुलांना ॲडमिशन भेटलं जातं. 90% मुलांना जळगाव, अमरावती,
पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी कॉलेजला सामना जावं लागतं, त्या ठिकाणी राहायची सुद्धा सोय नसते. मग आमच्या मुलांना आम्ही शिक्षणाला कुठं पाठवायचं? कमीत कमी यांनी 4-5 कॉलेज तरी काढायची ना, का जिथं आमच्या मुलांनी शिक्षण घेतली असती. शिक्षणाचा विषय, आरक्षणाचा विषय महत्त्वाचा. तुम्हाला काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? कुठले विषय प्राधान्यानं त्यांनी बघितले पाहिजेत? मुळात लक्षात घ्या, आमदार हा राज्याच्या विधिमंडळात जात असतो. त्या ठिकाणी राज्याची जी धोरणं ठरवली जातात, शिक्षणाचं धोरण आहे, आरोग्याचं धोरण आहे, उद्योगाचं धोरण आहे, आणि त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा रोल तो प्ले करत असतो. सभागृहामध्ये त्या प्रश्नांवरती बोलत असतो आणि आपल्या मतदारसंघाचा विकास आराखडा तयार करून राज्य सरकारकडे पाठपुरावा करून तिथले प्रश्न सोडवू शकतो. असा आमदार आपला, अशी भूमिका बजावणारा असावा. तुमच्या मनामध्ये कसं आहे? आमदार जनतेमधला असावा. आमदार रोजगार, शिक्षण, आरोग्य, मूलभूत सुविधा देणारा असावा. म्हणजे ते प्रश्न मांडले पाहिजेत. आता बरेचशा गावात वरच्या पट्ट्यात, भीमाशंकर पट्ट्यात गेले तर काही शाळांमध्ये लाईटी सुद्धा पण नाही, तिकडं रस्ते नाही नीट, खाली पाण्याचे प्रश्न आहे. सातगाव पठाराला पाणी नाही. एवढे वर्षे डिंब्या धरण आहे, एवढं इकडून तिकडं पाणी जाऊ शकतो. कर्जत जामखेडला, मग इकडं काय नाही झालं एवढे 35 वर्षात? मग हे बाकीचे विषय आहेत ना बोलण्यासारखे. हे का उद्योगधंदे आले नाही? एक पण MIDC आली नाही आपल्या तालुक्यात. बाकीच्या तालुक्यात MIDC येते, आपल्या इकडे MIDCला जागा मंजूर झाली पण MIDC आली नाही. असं का? असे बरेचसे प्रश्न आहे. अजून बरेचसे प्रश्न आहेत असं म्हणतायत. असे अनेक नागरिकांशी आपण बोलूयात, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात. तर त्यांच्या मनातला आमदार तो कसा आहे हे आपण समजून घेऊयात. आणखी नागरिकांशी बोलूया. आंबेगाव तालुक्यामध्ये आपण इथल्या मतदारांशी बोलतोय आणि त्यांच्या मनातला आमदार कसा असावा हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. माझ्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलूया. दादा, काय सांगाल? देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झालेली आहेत. आमदार कसा असावा याच्यावर आपली माणसं विचार करत नाहीत. तुम्हाला काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आपल्याकडे तेच प्रश्नांवरती निवडणूक होते इतक्या वर्षामध्ये. मग आपण आमदार कसा असावा याचा विचार का करत नाही? काय वाटतं कसा असला पाहिजे आमदार? हा त्या मतदारसंघातील सामाजिक प्रश्न असतील किंवा आणखीन वैयक्तिक प्रश्न असतील, ती समाजात जाण सोडवणारा असावा. आणि त्या बाबतीत वळसे पाटील हे फिट बसतात. कारण की नाही जरी म्हटलं तर 90च्या अगोदरचा कालखंड आणि वळसे पाटील आमदार झाल्यानंतर कालखंड याच्यात जमीन आसमान फरक आहे. जवळजवळ 24-25 वर्षाची तालुक्याने ग्रीप घेतली आंबेगाव तालुक्याने, आणि त्यानंतर काही शिरूर तालुक्याचा भाग. तर वळसे पाटलांचं काम त्याबद्दल काय तोडीस तोड आहे. काय सांगता येईल त्यांच्यामुळं काय काय कामं इथं झाली? तर कामं आता विकास कामं जवळजवळ नाही म्हटलं ना तर 95% काम हे जवळजवळ तालुक्यातली पूर्ण झालेली आहेत. राहिलं 5%. 5% 5% राहील. 5% ती सिंचनची कामं आहेत, जलसिंचनची मेन 3 कामं आहेत. आणि ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये साहेब ती पूर्ण करतील अशी आम्हा तर ह्या मंचरकारांना खात्री आहे. आमच्या मंचरमधील पांडवधारा धरण असेल, दामणीचं माळसाकांत असेल आणि सातगाव पाटलावरील कलमडे असेल, ही 3 कामं राहिलेली जी आहेत समोर, ही वळसे पाटीलच पूर्ण करू शकतात. आता आम्ही काय लोकांशी बोलतोय इकडे या तालुक्यामध्ये, काय लोकांचं असं म्हणणं आहे की शेजारच्या तालुक्यांमध्ये MIDC आली, कारखाने आले, उद्योग आले, आमच्या तालुक्यामध्ये काय ते आले नाही. मुळात कसं आंबेगाव तालुक्याची भौगोलिक परिस्थिती, जमिनीची कमाल धारणा जी आहे एकदम कमी आहे. कारण की भीमाशंकरपासून लाखनगावपर्यंत फक्त साधारणतः आहे ना 90-95 किलोमीटर लांबी आहे आणि रुंदी फक्त 22 किलोमीटर आहे. म्हणजे सगळ्यात छोटा तालुका आहे आणि तिच्यात जमिनीची घनता कमी आहे आंबेगाव तालुक्यामध्ये. आणि त्यामानाने आम्ही शेजारचे दोन्ही तालुके असेल, खेड असेल, जुन्नर असेल, त्यांच्या बरोबरीने नाही त्याच्यापेक्षा पुढे गेलेलो आम्ही. आणि सगळी वळसे पाटलांची कृपा आहे. इथं काय लोकांचं म्हणणं असं आहे की इथल्या तरुणांसाठी इथं शिकायचं म्हटलं तर एकच फक्त सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पण इतर शिक्षण घ्यायचं म्हटलं तर बाहेर जावं लागतं. बरोबर. आता आहे बघा, ते शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज झालेले आहे, तिथं टक्केवारीवरती ज्याला मार्क लिस्ट पडलेले आहेत त्यांना तो प्रवेश मिळतो. मग ते OBC असेल किंवा ओपनमध्ये असेल, पण नाही म्हटलं तरी चांगली प्रकारची एक सोय झालेली आहे विद्यार्थ्यांसाठी. आता ज्याच्या पद्धतीने तो जातो शिकायला बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये. सध्या एक भावनिक प्रश्न किंवा इमोशनल झालेली लोक आपण बघतोय एका विषयावरती.
आणि तो जो इमोशन आहे ते तुमच्या तालुक्यात जास्त दिसते. वळसे पाटील साहेबांनी ज्यावेळेस पवार साहेबांची साथ सोडली त्याच्यानंतर एक वेगळं वातावरण किंवा वेगळी चर्चा ही होताना दिसते. तुम्ही आता या तालुक्यातले आहेत, इथले मतदार आहेत, त्यांचे समर्थक पण दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या विषयावर? बघा, वळसे पाटील सहजी आहे ना पवार साहेबांना सोडू शकत नाही. त्याला काहीतरी ठोस कारण असणार आहे. आणि आम्हाला थोडं असं ऐकायला आलेलं आहे का जे डिंब धरणाचा जो बोगदा होणार आहे त्या बोगद्यावरून काहीतरी बिनसलेलं आहे. कारण साहेबांनी त्याशिवाय पवार साहेबांना सोडू शकत नाही. पण केवळ जनतेचं जे पाणी हक्काचं ते पाणी दुसरीकडे वळवलं जाणार आहे, याला एक ठोस मला वाटतं कारण असू शकेल. नागरिक बोलतात, अजूनही काही नागरिक आहेत आपल्याकडे इथं, त्यांच्याबरोबर बोलूयात आपण. काय वाटतं आमदार कसा असावा? आंबेगाव तालुका आहे, आंबेगाव हा मतदारसंघ आहे, महाराष्ट्रातला एक प्रगत मतदारसंघ लोक म्हणतात. काय परिस्थिती इथं, आणि इथं आता आपण आमदार निवडायला जाणार आहे, तो कसा असला पाहिजे? आमदार हा विकास कामं करणारा असावा, नुसतं विकासाच्या बोलतापा आणणारा नसावा. बुलतापा म्हणजे कोण बुलतापा देते? म्हणजे आजपर्यंत जनतेने ज्यांना पंचायत समिती दिली, बाजार समिती दिली, जेडपी दिली, ग्रामपंचायती ज्यांना दिल्या, म्हणजे सगळ्या प्रकारची ज्या संस्था असतील किंवा काय असेल, आपण पंचायत समिती, ग्रामपंचायती सर्व काही जे दिलं बरोबर, अशाप्रमाणे जो कोणी आपण आजपर्यंत ज्यांना दिलं, ज्या प्रमाणात 35 वर्षाचा कार्यकाळ आपण यांना दिला, या कार्यकाळामध्ये ज्या तालुक्याचा विकास पाहिजे होता या प्रमाणात नाही. आता शेजारी जुन्नर तालुका आहे, खेड तालुका आहे, शिरूर तालुका आहे, यांचा जवळपास बरोबरीने आपल्या विकास जो विकास अपेक्षित होता असा विकास काय आंबेगाव तालुक्याला भेटला नाही. पण आम्ही आता मागील काळामध्ये जे चेअरमन, माजी चेअरमन देवदत्तजी निकम साहेब यांनी कारखान्याचा विकास केला, बाजार समितीचा 7 वर्षाचा कार्यकाल जो विकास झाला, अशा प्रमाणात विकास आम्हाला आंबेगावकरांना हवा आहे. त्याच्यामुळं आम्ही देवदत्तजी निकम साहेब यांच्या मागे वक्कम, असा विकास आम्हाला हवा आहे. विकास नेमकी कसा असावा हे देवदत्तजी निकम साहेबांच्या माध्यमातून जी कामं झाली असा विकास आम्हाला हवा आहे. पण आता वळसे पाटील यांच्याकडून दावा केला जातो की या तालुक्यामध्ये सिंचनाचा असेल, शिक्षणाचा असेल, आरोग्याचा असेल, रस्ते असतील, ही विकास कामं बऱ्यापैकी चांगली झालेली आहे. आणि ज्या तालुक्यांचा तुम्ही उल्लेख केला, ज्या विधानसभा मतदारसंघाचा, त्याच्या तुलनेत तर हा तालुका अग्रेसर आहे असं त्यांचं म्हणणं. आता निश्चितच तुम्ही शेजारी तालुक्यांमध्ये जाऊन या साहेब, बघून या, ज्या प्रमाणात शेजारच्या तालुक्यांमध्ये विकास आहे त्याच प्रमाणात आंबेगावचा पण आहे. असं काही लय मोठा फरक नाही, पण 35 वर्ष कार्यकाल हा भरपूर मोठा आहे माझ्या मते. म्हणजे माझ्या आजोबांनी जिथं मतदान केलं, माझ्या वडिलांनी जिथं मतदान केलं, मी जिथं मतदान केलं, त्या प्रमाणात विकास हा मला नाही वाटत झालेला आहे. आतापर्यंत तर तुम्ही त्यांनाच मतदान केलंय, मग आता मतदान न करण्याचं कारण काय? म्हणजे केवळ पवार साहेबांची साथ सोडली हे तर कारण नाही? पवार साहेबांची साथ सोडली याचा तर निश्चितच फरक त्यांना जाणवणार आहे. पण विकास, जे विकास म्हणतात हा विकास तुम्ही खाली 42 गावांना जा, वरती मावळात जा, इथं मधल्या काही आपल्या गावांमध्ये जा, रस्त्यांच्या भरपूर मोठ्या अडचणी, पाण्याच्या अडचणी, भरपूर मोठ्या प्रकारच्या अडचणी राहिलेल्या आहे लोकांच्या, त्या दूर करण्यासाठी नवीनच निश्चितच्या सातगाव पठार असन, लोणी दामणी भागात असन, प्रत्येक जागी पाण्याची अडचणी निर्माण आहेच. 35 वर्ष असं कार्यकाल हा छोटा नाही आहे साहेब. 35 वर्षात माणूस सुज्ञ होतोय, 18 वर्षात माणूस सुज्ञ होतोय. 35 वर्षाचा कालावधी नामदार साहेबांकडे हे शैक्षणिक कामं केली, ही केली. अहो जेडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायती सगळ्याच त्यांच्याकडे आहे, त्या प्रमाणात विकास नाही. आणि सगळ्यांचा निधी म्हणून साहेब आमदार निधी सांगा त्यात. मुळात साहेबांनी आमदार निधी किती वापरलाय याचं सांगावं तालुक्याला. नुसतं जेडपीचे निधी वापरले साहेबांनीच वापरले, पंचायत समितीचे निधी वापरायचे साहेबांनीच वापरायचे, ग्रामपंचायतीचा निधी वापरायचा साहेबांनीच वापरायचा. आणि आमदारकीचा निधी कुठे? मग आमदारकीचा निधी किती प्रमाणात वापरला साहेबांनी इथून माग? 35 वर्ष कालावधी साहेब थोडा नाही ना. तुमच्या तालुक्याला तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कायम प्रतिनिधित्व मिळत आलंय, त्याच्यामुळे इथं विकासाची गंगा आली असं त्यांचं म्हणणं आहे.
इथं विकासाची गंगा ही केसनरावजी बानकिले साहेब, पवार साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या माध्यमातून सुरू झालेली गंगा ही विकासाची. ही विकासाची गंगा येवाना आत्ताचे जे आमदार आहेत यांच्या माध्यमातून झालेली ही सुरुवात, असं काही नाही. आता शेजारी पाजारी तालुक्यांना आमदार आहेच आहेत, त्यांचाही विकास आहेच आहे, त्यांनाही विकास निधी आहेच आहेत ना. का त्यांना विकास नाही, त्यांचे विकास नाहीत, त्यांकडे रस्ते नाहीत, असं काही प्रॉब्लेम आहे का कुठे शेजारी पाजारी तालुक्यांमध्ये? मग त्याच्या काही विकासाच्या नुसत्या बोलतापा लोकांपर्यंत पोहोचवणे हे चुकीचं आहे माझ्या. विकास हे सर्वजण करतात. विकास हे बंधनकारक आहे विकासाला बंधनकारक आहे ते म्हणतात. आमदार असा असला पाहिजे. काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? निश्चितच आमदार हा आमदारकीच्या कामांसाठी पोषकच असला पाहिजे. त्यांनी जनतेची कामं त्यांनी केली पाहिजेत, हा प्रथम क्रायटेरिया येतो या गोष्टीचा. आमदार आणि प्रथमतः आमदार हा आपल्या विचारांशी पाईक असणे तितकाच गरजेचा असतो. जर तो आपल्या विचारांशी पाईक असेल तरच तो जनतेशी प्रामाणिक राहू शकतो, हे माझं वैयक्तिक मत. जनतेशी प्रामाणिक पाहिजे अशा पद्धतीनं नागरिक या ठिकाणी बोलतायत, त्यांची मतं व्यक्त करतायत. नेमका आमदार कसा असला पाहिजे? तर आमदार हा विकासाला प्राधान्य देणारा असला पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवणारा पाहिजे. राज्याच्या विधिमंडळामध्ये त्यांनी तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना राज्याची ध्येय धोरणं जी बनली जातात त्या ध्येय धोरणाच्या त्या प्रारूपामध्ये आपल्या तालुक्यातले, आपल्या विधानसभा मतदारसंघामधले हे जे विकास प्रकल्प आहेत, लोकांच्या ज्या समस्या आहेत, लोकांचे जे प्रश्न, त्याची सोडवणूक कशी होईल याच्या संदर्भातला पुढाकार त्या ठिकाणी घेतला पाहिजे. अशा पद्धतीनं हा आमदार असला पाहिजे. आपल्याला आठवत असेल गेल्या वर्षी MITचे कार्याध्यक्ष राहुल कराड यांनी मुंबईमध्ये एक राष्ट्रीय आमदार परिषद घेतली होती आणि त्या आमदार परिषदेमध्ये आमदारांनी काय काम केलं पाहिजे, कशा पद्धतीनं विकास केला पाहिजे, अशा पद्धतीचं एक प्रशिक्षण त्या ठिकाणी देऊ केलं होतं. 3-4 दिवसाची ही राष्ट्रीय परिषद होती आणि त्याला देशभरातून 2000 आमदार आले होते. आणि त्यामुळे त्या ठिकाणी एक मोठ्या स्वरूपामध्ये ऐतिहासिक भारतातील ही पहिली परिषद त्या ठिकाणी यशस्वीपणे पार पडली होती. अशा परिषदेची आवश्यकता या निमित्तानं खूप जाणवते. आणि आज आंबेगावमधल्या या नागरिकांशी बोलताना त्यांची जी मतं आहेत, दोन्ही बाजूची मतं आहेत. काही लोक दिलीप वळसे पाटील यांचं काम चांगलं आहे, त्यांचा विकास चांगला आहे, त्यांना पुन्हा आमदार करायला हवा असे मतं व्यक्त करतात. काहींनी नाव कुणाचं घेणं टाळलेलं आहे परंतु त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत. आणि काहींनी थेट देवदत्त निकम यांचंही नाव घेतलेलं आहे. त्यामुळं लोकांची मतं समोर येत आहेत, परंतु त्यांना आमदार कसा असावा याच्यावर मात्र एकमत दिसतंय. ते म्हणजे लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासाचे प्रकल्प राबवणारा आमदार पाहिजे. आपल्याला हा आमचा दौरा कसा वाटतोय हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि फॉर द पीपलच्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. हा असा आमचाच दौरा पुढं चालत राहणार आहे. आपली सोबत अशीच राहू द्या. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, आंबेगाव. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराड का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.